संस्कृत शब्द स्वस्तिक हा सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे या दोन शब्दांचा संयोग आहे. याचा अर्थ शुभ होवो, कल्याण असो असा होतो. ऋग्वेदात याचा उल्लेख सूर्याचे प्रतीक म्हणून केला आहे, ज्याच्या 4 भुजा 4 दिशा दर्शवतात. स्वस्तिक हे अतिप्राचीन मानवाने निर्माण केलेले सर्वप्रथम धर्म प्रतीक आहे असे मानण्यात येते. प्राचीन मानवाकडून पूजल्या गेलेल्या अनेक देवांची शक्ती व मानवाची शुभ कामना या दोघांच्या संबंधित सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे. उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे, तर ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे. आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दर्शवते. ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला असा मूळ स्वस्तिकाचा भावार्थ आहे. स्वस्तिक हे विष्णूंच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक मानले जाते. त्याचे 4 भुजा सृष्टीच्या 4 दिशांचे प्रतिनिधित्व करतात. स्वस्तिकाच्या 4 भुजा म्हणजे भगवान विष्णूंचे 4 हात. भगवान विष्णू स्वतःच्या 4 हातांनी 4ही दिशांचे पालन करतात. भगवंताचे 4ही हात सहाय्य करणारे आहेत. तशाच 4ही दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात.